शेतकरी आज अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी या आसमानी संकटांना कंटाळलेला आहे। शेती हवामानाबरोबर बाजारभावावर देखील अवलंबून आहे। कोणत्याही पिकाला आज हमीभाव मिळत नाहीये, अशा काळामध्ये कमी धोका आणि हमीभाव असलेला जोडधंदा म्हणजे शेळीपालन। शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करून अशोक ननावरे यांनी वार्षिक 10 लाखांचा नफा मिळवलाय। आज आपण ननावरे यांच्या शेळीपालनाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या सायखिंडी गावी जाणार आहोत। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सायखिंडी हे सह्याद्रीच्या डोंगरांमधील छोटंसं गाव। या गावातल्या अशोक ननावरेंकडे जेमतेम 21 गुंठे शेती आहे। शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी मला 2-3 ॲड्रेस सांगितले। एक राजस्थानमध्ये चांगल्या प्रकारची सोजत नावाची जात आहे, ही चांगली, तर ती तिच्यापासून दूध पण चांगल्या पद्धतीचं मिळतं आणि ईदसाठी चांगले जे बकराचं वजन होतं, ईदला चांगला भाव मिळतो। तर मग त्यांनी मला 1-2 प्रोजेक्टचं नाव सुचवलं। एक अल्फत गोट फार्म आहे शहापूरला, मग तिथं मला एक आमचे नातेवाईक आहे बोराडे म्हणून हवलदार, त्यांनी मला तिथं काही एंट्री देत नाही कुणाला बघायला, पण ते मला तिथं घेऊन गेले। त्यांनी दाखवलं मला, ते सगळी माहिती घेतली। स्वतः ते अल्फत गोट फार्मचे मालक होते, त्यांनी मला सगळी माहिती दिली। ननावरेंनी शेळी पालनासाठी बँकेतून 20 लाख रुपयांचं कर्ज घेतलं। त्यानंतर राजस्थानातून सिरोही जातीच्या शेळ्या आणल्या। यासाठी त्यांना 10 लाख रुपये खर्च आला, तर शेडसाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा खर्च केला। गेल्या वर्षी त्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर राजस्थानातून शेळ्या आणल्या होत्या। वर्षभरात त्यांना शेळ्यांच्या व्यवस्थापनावर जवळपास 5 लाख रुपये खर्च आला। मी बऱ्याच ठिकाणी याचं जाऊन बघितलं, स्वतः राजस्थानला गेलो, प्रत्यक्ष बघितलं, अनुभव घेतला। इकडे कशा पद्धतीने त्यांचं संगोपन केलं जातं, इकडे मोठमोठ्या पद्धतीचे वाडे आहेत, तिथं प्रत्येक घरोघरी कुणाकडे 100 आहे, कुणाकडे 150 असे बकरे आहेत। आपल्याकडे जसे प्रत्येकाकडे गाय असतात, तसं तिकडं हे बकरं आहेत। 28x100चं शेड आहे, त्याच्यात मी खाली लोखंड वापरलेले आणि मध्ये फळी जी आहे देवदार लाकडाची वापरली। त्याचं कारण असं की बुवा ती फळीला पाण्यापासून कुठलाही काही प्रॉब्लेम होत नाही म्हणून ती फळी वापरली। आणि फळीचं त्याचं अजून एक थंडी आणि पावसाळ्यामध्ये त्याची गरमाई असते, त्यामुळं बकराला कुठल्याही प्रकारचा आजार येत नाही। आणि हे सर्व जागा, माझा एरिया जो आहे तो 10 गुंठ्याचा एरिया आहे, त्या 10 गुंठ्यामध्ये केलेला आहे मी सर। आणि शिरोई जातीचे बकरं खरेदी केले, 150 बकरं खरेदी केले। त्यात मला 10 लाख रुपये खर्च आला एकूण, म्हणजे आणण्यासहित ट्रान्सपोर्टेशन। चांगल्यापैकी त्यांना गव्हाणी बनवून घेतल्या, त्याच्यामध्ये त्यांना आपल्याकडे सौंदड म्हणतात, तिकडं खिचडी म्हणतात, तो पत्ती दिली त्यांना, आणि इकडली मका आणि हरभऱ्याचा भुस्सा पण दिला, आणि ज्वारीचा कडपाची कुटी पण देतो त्यांना। आज ननावरेंच्या शेडमध्ये जवळपास 100 बोकडं विक्रीसाठी तयार आहेत, तर 50 शेळ्या तयार झाल्यात। त्यांनी राजस्थानातून आणलेल्या शेळ्या आणि बोकडांची जेमतेम थोड्या काळात विक्री योग्य व्यवस्थापन केलंय। बकरं आणले त्यावेळेला वजन यांचं होतं 18 ते 20 किलो, ते आता जवळजवळ साधारण 3 महिने झालेत आणून मला इथे। 3 महिन्यामध्ये मला वजन याचं 40 ते 50 किलो वजन झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये काही मी आणल्यानंतर 2-1 महिन्यांनी बकरं काही विकले, त्याच्यामध्ये मला एका बकऱ्यापाठीमागे 3 ते 4 हजार रुपये नफा मिळाला। आता हे ईदसाठी तयार केलेले बकरं आहे, याच्यामध्ये मला साधारणतः जवळजवळ मला हे 25 ते 30 लाख रुपये मिळायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। पावसाच्या अभावी निसर्ग बदलला आहे, निसर्गानुसार वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तरुण बेरोजगारांनी नवीन धंद्याकडे वळलं पाहिजे। त्यातला एक चांगला एक असा कमी पाण्यात आणि कमी चाऱ्यामध्ये एक व्यवसाय आहे शेळी पालन, त्याच्यात चांगलं उत्पन्न मिळू शकतं। तसं शेतकऱ्यांनी आणि तरुण मुलांनी याच्यात पडलं पाहिजे। रमजान ईदसाठी ननावरेंकडील 100 बोकडं जवळपास 500 ते 600 रुपये किलोच्या दरानं विकली गेली आहेत। एका बोकडाचं वजन जवळपास 60 ते 70 किलो इतकं भरतंय। त्यानुसार 100 बोकडांपासून त्यांना 35 ते 40 लाख रुपयांचं उत्पन्न हाती येणार आहे। यातून आजवरचा सगळा 30 लाखांचा खर्च वगळता किमान 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या हाती येणार आहे। दिवसभर मिस्टर बाहेर गेले की मी इथं सगळं देखरेख करते। कोणी आले की म्हणजे विचारण्यासाठी आले की माहिती सांगते। बकरा सोजत आणि शिरोई जातीचे बकरा आहेत। सुका चारा घालतो आतमध्ये, बकरं नेले की सुका चारा घालतो। दुपारी बकरं आतमध्येच आराम करतात, 5 वाजता बाहेर काढतात।
फिरण्यासाठी आणि परत मग एक ते 2 तास ठेवतो बाहेर. नन्नवरेंना चारा विकत घ्यावा लागतो, तर लेंड्यांची विक्री करून ते चाऱ्याची गरज भागवतात. त्यांच्या या व्यवसायामुळे कमी पावसाच्या या भागातल्या शेतकऱ्यांना आज नव्या व्यवसायाची ओळख झाली आहे. सगळीकडे बाजारपेठ त्यांची चांगली आलेली आणि सोन्याचे दिवस आलेले आहेत त्यांना. ह्या व्यवसायात ते इतके स्थिर झाले की आता असं वाटायला लागलं का आणि त्यांना आता वाढ करायची इच्छा झालेली. अनेक शेतकरी त्यांच्याकडे बघायला येतात, मागणी येतात. ते न कंटाळता त्यांचे संपूर्ण कुटुंब माहिती देतं. आज त्यांच्याकडे कुठलेही चाऱ्याचं साधन नसताना त्यांनी सुका चारा, एकही काडी हिरवा चारा न देता हा प्रोजेक्ट इतका सुंदर राबवलेला आहे की आज त्यांच्या दृष्टीने त्यांना असं सांगावंसं वाटतं की प्रत्येकाने आज जर याच्याकडे लक्ष दिलं ती एक इंडस्ट्रीसारखे उत्पन्न यातून मिळू शकतं. मी हा गोट फार्म पाहण्यासाठी मुद्दाम आलेलो आहे की मला पण छोट्याशा जागेत 10-20 गुंठे जागेत हा बिगर म्हणजे असं याचा कोणताही हिरवा चारा न घालता फक्त सुक्का चारा आणि त्याच्यावर एवढा चांगला प्रोजेक्ट जर राबत असेल आणि त्याच्यापासून भरपूर उत्पन्न मिळणारं जर असेल तर तो करायला नक्कीच आवडेल. त्याच्यासाठी मी इथं भेट दिली. आज शेती व्यवसाय म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. अशा काळात हमीभाव देणारा जोडधंदा म्हणजेच शेळी पालन. सरकारनं गोवंश हत्या बंदी कायदा केल्यानं मांसाहारासाठी होणाऱ्या शेळी पालन तसंच कुक्कुटपालनाच्या व्यवसायात वाढ होऊ लागली आहे. या संधीचाच नन्नावरेंना फायदा झालाय. गंगाधर गीतेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, संगमनेर.